हा मुद्दा उचलण्याचं कारण फक्त ते पिंपरी चिंचवडची महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा, आणि तिथे त्यांना काहीतरी सांगायचंय की नुसतं मी एकटा भ्रष्टाचारी नाही, तुम्ही सुद्धा भ्रष्टाचारी आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. राष्ट्रवादी जसे भ्रष्टाचारी आहेत तसे भाजप सुद्धा भ्रष्टाचारी आहेत, काय त्या शंका? आणि म्हणून ते एकमेकांवर चिखल उडवत आहेत आणि निवडणुका झाल्यानंतर हे एकमेकांच्या गळ्याला मिठाई मारणार आहेत. हे खोटं नाटक आहे, हे काही खरं नाही. आणि आता आपण जर पाहिलं तर अजित पवार या विषयावर बोलत नव्हते, परंतु गेल्या काही दिवसापासून अजित पवार आता या विषयावर बोलायला लागले. पण त्यांच्याच युतीमध्ये जे सध्या आहेत तेच आता बावनकुळे त्यांच्या पक्षाचे म्हणतायत भाजपचे की आमच्याजवळ सगळे पुरावे आहेत. आधी फडणवीसही म्हणत होते की बैलगाडी भरून आमच्याकडे पुरावे आहेत. आता राज ठाकरेंनी टीका केली आहे, मग ते पुरावे द्या. त्याच्यानंतर आता संजय राऊतांनी असं काही स्टेटमेंट केलं की आरोप करू नका, पुरावे द्या अजित पवार. हे सगळं एकंदरीत जर पाहिलं हे महायुतीमधलेच आहेत, विरोधक टीका करतात. पुढे काय होणार आहे याचं हे काय? बघा, पुरावे सरकारकडे सगळे आहेत. मी जे काही 3-4 पत्र दिले आहेत ना, ते जरी तपासले तरी तुम्हाला अजितदादाच्या सही सगत कसा भ्रष्टाचार झालेला आहे, कायदे उल्लंघन, ज्या गोष्टी करूच शकत नाही त्या गोष्टी कशा केलेल्या आहेत, हजारो कोटी कसे काढले गेलेले आहेत, मी माझ्या एका पत्रात नमूद केलेलं आहे. परंतु सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही ना, कारण हे सगळी मिली बघत आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, हे सगळे पैसे सगळे जण मिळून खात असतात. हे सत्ताधारी जास्त मोठा वाटा घेत आहे, पण विरोधी पक्षांना सुद्धा त्यांचा वाटा दिला जातो. ही पद्धत पूर्वीपासून आहे. त्याच्यामुळे नुसते सत्ताधारीच भ्रष्ट आहे असे नाही, तर बहुतांशी विरोधी सुद्धा हे बघा, स्वच्छ माणसं आजच्या काळात 2% सुद्धा नाहीत. 98% पुढारी भ्रष्ट आहेत. आणि जे चांगले पुढारी आहेत ना, त्यांना एका बाजूला केलं जातं, घरी पाठवलं जातं. आणि आज गुंडांचं राज्य आहे सगळं. आता कोण सत्तेमध्ये बसलेलं आहे तुम्ही बघा. आताची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर भाजप आता हे सगळे अजिताचे घोटाळे बाहेर काढील, पुरावे कोर्टापर्यंत सादर केले असं वाटतं तुम्हाला? अजिबात नाही, हे खोटं नाटक आहे. कारण की भाजपने जर काही काढलं ना, तर भाजपचे सुद्धा कितीतरी घोटाळे आहेत ना. मग भाजपच्या घोटाळ्यांविषयी सुद्धा चितळे कमिटीमध्ये लिहिलं गेलेलं आहे. जळगावचे तापी नदीवरचे काही पूल आहेत, 3 पूल, करंट डीएसआरला, खरं म्हणजे पूल करण्याचं काम बीएनसीचं असतं. बीएनसीने त्याचं टेंडरही काढलं होतं, परंतु त्यांचे टेंडर हे 15% आसपास अभाव आले. त्याच डीएसआरला बीएनसीने नकार दिला की आम्ही 15% अभाव देणार नाही, आम्ही फार फार तर 5% अभाव, 5% अभाव मंजूर करू. पण कॉन्ट्रॅक्टरने काय केलं, कॉन्ट्रॅक्टर लोकांनी इरिगेशन डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की हे सगळे पूल बीएनसीचे काढून तुम्ही इरिगेशनला घ्या, तुम्ही नव्याने टेंडर काढा आणि मग आम्ही टेंडर भरू आणि मग ते तुम्ही ऍक्सेप्ट करा. त्या पद्धतीने त्याच एस्टिमेटवर त्याच रेटचं टेंडर काढण्यात आलं आणि या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी 60%, 70%, 80% अबव टेंडर भरले. आणि ज्या रेटला 15% सुद्धा बीएमसी रेडी नव्हतं टेंडर ऍक्सेप्ट करायला, तिथे त्याच रेटला 60%, 70%, 80% पुलाचे टेंडर ऍक्सेप्ट झालेले आहेत. आणि ही गोष्ट चितळेंनी त्यांच्या अहवालात नमूद केलेली आहे. याची चौकशी करा असं म्हटलेलं आहे. परंतु फडणवीसांनी ती चौकशी न करता उलट अजितदादांना क्लीन चिट दिलेली आहे. त्याच्यामुळे हे सगळे बदमाश आहेत. साहेब, जलसिंचनाचा मुद्दा, भ्रष्टाचार पुन्हा एकदा आता ऐरणीवर आलाय, जिवंत झालाय. महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि अशातच आता अजितदादांना मौन सोडलेलं आहे. त्यांनी एक गौप्यस्फोट केलाय. अजितदादा म्हणतात की सिंचनाचं जे काही किमती वाढवल्या या प्रकल्पाच्या, त्याच्यासाठी पक्षासाठी हा फंड पाहिजे होता, त्याच्यामुळे 100 कोटीची जी आहे ती किंमत वाढवून घेण्यात आली. काही अधिकाऱ्यांनंतर काही टक्का वाढवला. या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही सध्या कसं पाहता? हे बघा, अशा पद्धतीने किमती वाढवणं आणि संबंधित जे काही मंत्री असतील किंवा संबंधित जो काही पक्ष असेल त्याने फंड्स गोळा करणं ही एक सामान्य बाब आहे. आणि बरं झालं की अजित पवारांनी स्वतःच्या तोंडाने हे सांगितलं की सरकारमध्ये सिंचन खात्याचे मंत्री, सिंचन खातं ज्या पक्षाच्या ताब्यात आहे तो पक्ष अशा पद्धतीने. आता बघा, एका प्रोजेक्टमध्ये जर असे शेकडो कोटी खाल्ले जात असतील, तर असे तर मीडियम आणि मेजर प्रोजेक्ट 200 पेक्षा जास्ती आहेत. आणि हे सगळे एस्टिमेट्स केले जातात. बरं, ही पुरंदर तरी त्या मानाने लहान योजना आहे. अगदी प्रचंड हजारो हजारो कोटीच्या योजना इथे मंजूर झालेल्या आहेत. आणि ते जे एस्टिमेट्स आहेत ना, ते एस्टिमेट
खरं म्हणजे पूर्ण इरिगेशन डिपार्टमेंटची जी काही यंत्रणा आज ज्या पद्धतीने काम करते किंवा ज्या पद्धतीने ते महामंडळ स्थापन झाले आणि ज्या पद्धतीने एस्टिमेट तयार केले गेले, टेंडर काढले गेले, टेंडर अलॉट केले गेले, ते अत्यंत चुकीच्या पद्धती तेव्हा सगळ्या केलेल्या आहेत. म्हणजे कोणतंही सर्वे न करता, डिटेल एस्टिमेट न करता, डिटेल डिझाइन न करता, डिटेल इन्व्हेस्टिगेशन न करता थातूर-मातूर एस्टिमेट बनवण्यात आले आणि ते एस्टिमेटला टेक्निकल सँक्शन देण्यात आलं, त्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देण्यात आलं, त्यांचे टेंडर काढण्यात आले आणि ते टेंडर अबव्ह पर्सेंटेजमध्ये सगळ्यांना वाटून देण्यात आले. म्हणजे सगळं ते कॉन्ट्रॅक्टर, पुढारी आणि अधिकारी यांची सगळ्यांची मिलीभगत होती. सर्वच टेंडर अबव्ह कसे काय जातात? आता सुरुवातीला जेव्हा कृष्णा खोरे सुरू झालं ना, त्यावेळेस मी तुम्हाला अगदी मेजर प्रोजेक्टचं टेंडर हे 42% बिलोनी गेलेलं आहे, हे तुम्हाला मी सांगू शकतो. आणि 42% बिलोनी जे काम पूर्ण झालं, ते काम पूर्णही झालेलं आहे. याचा अर्थ काय, की आमचे एस्टिमेट हे बनावट असतात, फेक असतात. आम्ही त्याच्यामध्ये 50% खोट्या प्रोव्हिजन्स केलेल्या असतात, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून 42% बिलो असलेलं टेंडर पूर्ण झालं. आणि त्यानंतर जेव्हा हे सगळे कृष्णा त्यांच्या लक्षात आलं, की अरे इथं सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. आणि मग त्यांनी कृष्णा खोऱ्यात प्रचंड प्रोजेक्ट्स मंजूर केले घाईघाईमध्ये. त्याचे एस्टिमेट्स वाटेल तसे वाढवले, वाटेल तसे एस्टिमेट्स बनवले. तुम्हाला उदाहरण म्हणून मी सांगतो, ती जी टेंभू नावाची उपसा सिंचन योजना आहे, त्या उपसा सिंचन योजनेसाठी किती एचपीचे पंप लावले असतील? तुम्ही तुमचा कितीही मेंदू चालवला तरी तुम्ही तो आकडा सांगू शकत नाही. 1,75,000 एचपीचे पंप त्या एका योजनेसाठी वापरले. तर आता कल्पना करा, आपल्या शेतकऱ्यांना 5 एचपीचा 10 एचपीचा पंप चालवायला किती अडचण येते. आणि 1,75,000 एचपीचे कशी काय ती योजना चालणार आणि काय होणार? त्याच्यामुळे ती योजना अत्यंत वाईट रीतीने चालत असेल. म्हणजे मी तर म्हणतो तिची एफिशियन्सी 5-25% सुद्धा नसेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला, त्या हजारो कोटींपैकी 75% पैसा वाया गेला. तर तसंच महाराष्ट्रातही इतर जवळ-जवळ 100 लिफ्ट इरिगेशन स्कीम आहेत आणि त्या सगळ्यांचीच अशी वाट लागलेली आहे. आणि लिफ्ट इरिगेशन स्कीमचा सगळा पैसा वाया गेलेला आहे, हे चितळे कमिटीने त्यांच्या रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे. पण त्याची नोंद कोणीही घेत नाही. आणि अजूनही सगळ्या लिफ्ट इरिगेशन स्कीमवर खर्च करणं, ते पाईप विकत घेणे, ते पाईप पंप विकत घेणे. आता जिगावचा जो काही प्रकल्प आहे, त्याचे पाईप आणि पंप विकत घेऊन आज 25 वर्ष होऊन गेलेले आहेत. आता त्या 25 वर्षामध्ये ते पंप तर भंगारमध्ये गेलेले असणार, गंजलेले असणार. म्हणजे हा किती प्रचंड घोटाळे आहेत तुम्ही लक्षात ठेवा. आणि दुसरं मी सांगतो, की यांनी जे काही पाईप्स आणि आता जिगावचीच घ्या गोष्ट. हे गेट्सचं जे काही स्टील घेतलेलं आहे ना, त्यावेळेस 50-52 हजार रुपये पर टन पेक्षा जास्ती भाव नव्हता बाजारात. पण यांनी ₹1,25,00,000 टन प्रमाणे टेंडर प्रोव्हिजन करून तो खर्च केलेला आहे. म्हणजे जिगावचे गेट्स आणि गोशीखुर्दचे गेट्स एकाच साईजचे आहेत. त्यांचं डिझाइन एकच आहे आणि त्यांच्या रेटमध्ये केवढा फरक आहे पहा. म्हणजे गोशीखुर्दला एका गेटला जो खर्च येतो, त्याच्या दुपटीपेक्षा जास्ती खर्च जिगावाला केलेला आहे. म्हणजे उघड-उघड किती घोटाळे केलेले आहेत. आणि या सगळ्या बाबीची चर्चा विधानसभेत झालेली आहे. आणि हे सगळं होऊनही कुणावरही कारवाई झालेली नाही. खरं म्हणजे खालचे अधिकारी याला जबाबदार नाही. याला हे जे वरचे अधिकारी आणि हे जे काही मिनिस्टर असतात ते जबाबदार असतात. कारण की हे कॉन्ट्रॅक्टर काय करतात, डायरेक्ट वरती कॉन्ट्रॅक्ट करतात. त्यांना काहीतरी टक्केवारी कबूल करतात आणि मग ते खालच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मोठ्या अधिकाऱ्यांमार्फत छोट्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो. जे ऐकत नाही त्यांची बदली केली जाते, त्यांचे हाल केले जातात, त्यांची करिअर खराब केली जाते, त्यांचे सीआर खराब केले जातात आणि जे लोक त्यांना सामील होतात त्यांना त्या पोस्टिंग देतात. हा सगळा प्रकार गेल्या 25-30 वर्षापासून महाराष्ट्रात उघडपणे चालू आहे. आणि या सगळ्या लोकांनी मिळून महाराष्ट्राची प्रचंड लूट केलेली आहे, यात काही शंका नाही. आणि हे सगळी चौकशी समिती लावली, पण त्या चौकशी समितीने, चितळे कमिटीने नीट चौकशी केली नाही. ज्या महत्वाचे मुद्दे आहेत ते तपासलेच नाही. जे टेंडर चौकशी व्हायला पाहिजे ती तपासली. आता मी तुम्हाला कृष्णा खोऱ्याचं सांगतो, की कृष्णा खोऱ्याच्या टेंडर प्रोसिजरची चौकशी पोलीस खात्यामार्फत झालेली आहे. त्यांना प्रचंड भ्रष्टाचार आढळलेला आहे.
परंतु त्या रिपोर्टचं पुढे काय झालं हे बाहेरच आलेलं नाही. तो रिपोर्ट गव्हर्नमेंटकडे गेला की नाही काय काहीच माहिती नाही. म्हणजे आणि कृष्णा खोऱ्यात ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला तो सगळा मग इतर महामंडळांमध्ये रिपीट झालेला आहे. कारण की ज्यांनी कृष्णा खोऱ्यामध्ये या भ्रष्टाचाराची सुरुवात केली तेच अधिकारी मग सर्व महामंडळांमध्ये पाठवण्यात आले पुण्यावरून. काही तापी मंडळात पाठवले, काही विदर्भमध्ये पाठवले, काही मराठवाड्यात पाठवले, काही कोकणमध्ये पाठवले आणि त्याच प्रकारच्या भानगडी करण्यात आलेल्या आहे. हे जर तुम्ही सगळं नीट तपासलं तर लक्षात येईल की हे अधिकारी तेच सगळे होते. सगळे म्हणजे मिलीभगतच आहे. आणि चितळेंनी ज्या काही बाबी मांडल्या आहेत त्याची जर त्यांच्या रेकमेंडेशन नुसार जर खरोखर एखादी हाय पॉवर कमिटी नेमून हे सगळं केलं असतं तर हा सगळा भ्रष्टाचार बाहेर आला असता. पण चितळेही घाबरले. चितळेंनी कोणाचंही नाव घेण्याचं टाळलं. खरं म्हणजे त्यांनी जबाबदारी फिक्स करण्याची त्यांच्या त्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये अट होती. त्यांनी नाव सांगायला पाहिजे होतं की हे लोक जबाबदार आहे. परंतु तसं न करता अधिकाऱ्यांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावण्यात आल्या. अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. परंतु जे मुख्य बॉस असतात, जे आका असतात, त्या आकांवर काही कारवाई झाली नाही. उलट आकांना क्लीन चिट देण्यात आली. अजून कुठल्या कुठल्या मुद्द्यांना चितळेंनी बगल दिली असं तुम्हाला वाटतं? प्रमुख मुद्दे कुठले आहेत? हे बघा मी 33 मुद्दे चितळेंना कळवलेले आहेत की या 33 मुद्द्यांची चौकशी करा. त्याच्यातलं मी तुम्हाला सांगतो त्यांनी हार्डली 4-5 मुद्देच तपासलेले आहेत. बाकीचं काहीच तपासलं नाही. आणि त्यांनी जो एक क्लॉज 38 चा मुद्दा त्या 7 भ्रष्टाचाराच्या बाबींमध्ये लिहिलेला आहे तो सुद्धा खूप मोठा आहे. खरं म्हणजे तो जरी तपासला ना तर यांनी किती हजारो कोटींचा भ्रष्टाचार केलेला आहे ते स्पष्ट होईल. म्हणजे कायद्याचं उल्लंघन करून, नियमाचं उल्लंघन करून हे प्रोजेक्टच्या कॉस्ट कशा वाढवलेल्या आहेत. आणि आता जसं ते वाढवलं म्हणजे काय ते सगळे मिलीभगतच हे सगळे प्रकार सगळीकडे झालेले आहेत. इतकंच नाही तर टेंडर ऍक्सेप्टन्स मध्ये सुद्धा खूप मोठे घोटाळे झालेले आहेत. परंतु याची चौकशी कोण करणार? पोलीस त्यांच्या ताब्यात आहेत. मीडिया त्यांचं ऐकतं. न्याय व्यवस्था याच्यात लक्ष घालत नाही. राज्य सरकार यांनाच सामील आहे. केंद्र सरकार यांनाच सामील आहे. मग अशा या परिस्थितीमध्ये कोण कोणाची चौकशी करणार? प्रश्न आहे. आता सरकार जर पारदर्शीपणे याची चौकशी करतो म्हटलं किंवा यंत्रणेने जर करतो म्हटलं तर तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल की कुठल्या प्रमुख मुद्द्याची चौकशी केली तर हा संपूर्ण भ्रष्टाचार बाहेर मी काय सांगतो मी चितळे कमिटीला 33 मुद्दे दिलेले आहेत. माझ्या मुद्द्यांची चौकशी करा. आणि मी तुम्हाला सांगतो चौकशी कोण करणार आहे हो? सगळेच चोर आहेत. चौकशी करणाराही चोर असतो. जो काही न्याय देणार आहे तोही चोर असतो. मग न्याय कोणाला मिळणार आहे काय कसं होणार आहे? त्याच्यामुळे आतापर्यंत याची चौकशी झालेली नाही. याच्या पुढे होणार नाही. आणि हा असाच भ्रष्टाचाराचा गाडा पुढे चालू राहणार आहे. याला कारण मतदार आहेत. मतदार नालायक लोकांना निवडून देतात. कारण की बहुतांश मतदार हे पैसे घेऊन मतदान करतात. आणि मग असं जर झालं तर या लोकशाहीला काय अर्थ आहे? आणि म्हणून हे लोकशाहीचं नाटक सुरू आहे. याला काही अर्थ नाही. आणि पुढे इथे नेपाळ सारखं घडल्याशिवाय राहणार नाही. अजित पवारांनी जो मुख्य आरोप जो केला होता त्यामध्ये ते असंही म्हणतात की पार्टी फंड मध्ये जे पैसे दिले होते त्यातला म्हणजे जो समोरचा 10% जो वाटा आहे तो अधिकाऱ्यांमध्ये पण होता. तेव्हा तुम्ही देखील त्या खात्याशी निगडीत होते. तुम्ही सगळं ते पाहिलं असेल. त्यांच्या आरोपांचं खंडन करा. मी काय म्हणतो आरोपाचं खंडन काय? अधिकारी पैसे घेतातच. काय त्याच्यामध्ये विशेष? आमच्या इथे टक्केवारी ठरलेली आहे की कोणी किती टक्के घ्यायचे. सेक्रेटरीने किती घ्यायचे, चीफ इंजिनियरने किती घ्यायचे, एसकीने किती घ्यायचे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने किती घ्यायचे, डेप्युटी इंजिनियरने किती घ्यायचे, या टक्केवाऱ्या ठरलेल्या आहेत. मंत्र्याला किती द्यायचे हे टक्केवारी. मी तुम्हाला सांगतो मी सर्व्हिसला लागलो तेव्हा टेंडर मध्ये पैसे घेण्याची पद्धत नव्हती मंत्र्याने. 80 साली मंत्री कधीही टेंडर मध्ये पैसे घेत नसत. पण ती पद्धत नंतर 1% सुरू झाली, मग 2%, मग 4%, मग 5%. आणि शेवटी राष्ट्रवादीच्या काळामध्ये 15% टेंडरच्या रकमेच्या घेतलं गेलेलं मला माहिती. आता तुम्हाला ते नगरपालिका महानगरपालिका माहिती आहे 40% रक्कम वाटावी लागते. हे उघड सत्य आहे का खोटं आहे का? हे सगळ्या जगाला माहिती आहे. तसंच या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो जर हे जे काही मोठे मोठे महामार्ग झालेले आहेत ना यांच्या जर माझ्यासारख्याला चौकशी करायला सांगितलं ना तर यांचे सगळे क्वालिटी कंट्रोल तपासून यांचे सगळे एस्टिमेट तपासून सिंचन घोटाळ्याच्या पेक्षा 10 पट घोटाळा महामार्गांमध्ये झालेला आहे हे सिद्ध होऊ शकतं. परंतु हे कोणी करणार नाही. कारण की सर्व सरकार भ्रष्टाचारी आहे. फडणवीस भ्रष्टाचारी आहेत आणि ते केंद्र सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा दे. हे नुसते
न मैं पैसे खाऊंगा न खाने दूंगा, या सगळ्या खोट्या घोषणा होत्या. मी चौकीदार हूं. कशाचा चौकीदार? त्या अदानीला केवढा केला? हा? राज ठाकरेंनी ते मग? दाखवलं डेमोमध्ये. आहे ती फॅक्ट आहे की जो माणूस कुठेच नव्हता तो जगात पहिल्या 2-3 मध्ये येऊन जातो. ही कोणाची कृपा आहे? म्हणजे हे सगळं असं भाजपचं सरकार आहे. त्यामुळे आता एक दुसरी एक पार्टी चांगली नव्हती म्हणून भाजपला निवडून द्यावं लागलं ना. काँग्रेसवाल्यांनी सुद्धा भ्रष्टाचार केला म्हणून भाजप निवडून दिलं. काँग्रेसवाले जर पूर्वीच्या काँग्रेसवाल्यांसारखे असते, 65-70च्या आसपास जे काही काँग्रेसचे पुढारी होते ते चांगले होते. आता मी नोकरीला लागलो तेव्हा मी 80 साली काँग्रेसचे पुढारी पाहिलेले आहेत. मधुकरराव चौधरी सारखा माणूस मी जळगावमध्ये पाहिलेला आहे. अरुणभाई गुजराती सारखा माणूस मी पाहिलेला आहे. खूप चांगले चांगले लोक मी पाहिलेले आहेत की जे लोक असे भ्रष्टाचार करत नव्हते. परंतु त्यानंतर सगळी परिस्थिती बदलली आणि भ्रष्टाचारी लोकांना महत्व आलं. भ्रष्टाचारी लोकांनाच तिकीट दिलं जातं, भ्रष्टाचारी लोकांनाच मंत्री बनवलं जातं. आणि ही सगळी चूक आपली आहे, तुमची आमची आहे. मीडिया तरी कुठे चांगलं काम करत आहे? मीडिया सुद्धा तसंच करत आहे. न्याय व्यवस्था सुद्धा आता हे इतके आमदार फोडून एकनाथ शिंदेना घेऊन सरकार स्थापन केलं. न्यायालयाने ऍक्शन घ्यायला नको होती का? चंद्रचूडांनी ते 9 मुद्दे मांडले की जे बेकायदेशीर आहे, त्याच्यानुसार नार्वेकरांनी हे सरकार बडतर्फ केलं पाहिजे. पण केलं का नार्वेकरांनी बडतर्फ? हे काम चंद्रचूडांनी करायला पाहिजे होतं. पण नाही, मी त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही असं करून त्यांनी काय केलं? भ्रष्टाचाराला वाव दिला. दुसरं काय केलं? आणि त्यानंतर आपण जे बघतोय सगळं, ज्या पद्धतीने कोर्टाचे निर्णय येत आहेत, याच्यामध्ये सगळं सरकारचा हस्तक्षेप दिसतोय. आणि म्हणून 4ही स्तंभ बहुतांशी अगदी 90% बरोबर काम करत नाहीये. आणि म्हणून आज देश अधोगतीला गेलेला आहे. आणि असंच चालू राहिलं तर मग आजचा जो तरुण आहे त्याला रोजगार नाहीये, त्याला 2 वेळचं खायची मारामार पडलेली आहे. आज 20-20, 15-15 हजाराच्या नोकरीवर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट लोक काम करतायत. शिपायाच्या नोकरीसाठी पीएचडी झालेले लोक अर्ज करतायत. लोकांना खायला पैसे नाहीत, हाल चालू आहेत. आणि अशा पद्धतीमध्ये हे लोक असं हजारो कोटी रुपयांचे भ्रष्टाचार करताय. तर हा तरुण एक दिवस चिडणार नाही का? आणि हा तरुण मग एक दिवस भारताचा नेपाळ करणार नाही का? आणि असं जर त्या तरुणाने केलं तर त्या तरुणाचा काय दोष आहे? आणि म्हणून या पुढाऱ्यांनी पहिल्यांदा सुधारण्याची गरज आहे. हे निर्लज्ज झालेले आहेत आणि या निर्लज्ज लोक बहुतांशी सगळे आहेत असं मी म्हणत नाही. त्याच्यातले 5% चांगले आहेत, पण 95% बेकारच आहेत. आणि मतदारही 95% बेकार आहेत. आणि म्हणून बेकार पुढारी सत्तेवर येतात, बेकार पक्ष सत्तेवर येतात आणि चांगल्या माणसाला त्रास दिला जातो. कुत्रे हाल केले जे चांगले माणसं आहेत ते. आणि ही सगळी अशी पद्धत भारतात चालू आहे. त्यामुळे कीव करावी अशी व्यवस्था इथे निर्माण झालेली आहे. आणि ही सगळी एक दिवस रसातळाला जाणार. आणि ही व्यवस्था उद्या जर तरुणाने उद्ध्वस्त केली तर तरुणांना दोष देऊ नका. आधी हे पुढारी सुधारले पाहिजे, व्यवस्था सुधारली पाहिजे, 4ही स्तंभ सुधारले पाहिजे. मीडियाची जबाबदारी अजिबात पार पाडत नाहीये, ही फॅक्ट आहे. न्याय व्यवस्थेने अतिशय कडक धोरण अवलंबलं पाहिजे. आणि मग बाकीचे स्तंभ आहेत त्यांनी त्यांची जबाबदारी काय केली पाहिजे. पण आज पुढारीच बिघडलेले आहेत, तर मग सगळी व्यवस्था बिघडणारच आहे. यथा राजा तथा प्रजा, हा सगळा नियम आहे. आणि म्हणून आता हतबल होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे, निराशाजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि पुढे एक 5 वर्षामध्ये तरुण ही सगळी परिस्थिती हातामध्ये घेऊन तरुण बंड केल्याशिवाय राहणार नाही. दुसरा उपाय नाही. ही भ्रष्टाचारी व्यवस्था उखडून टाकावी लागेल आणि हे काम तरुणांना करावं लागेल. खरं म्हणजे IAS IPS लोकांनी ही सगळी जबाबदारी घेतली पाहिजे. IAS IPS लोकांची ही जबाबदारी आहे. पण IAS IPS बहुतांशी चांगले IAS IPS आहेत ना, तर तुकाराम मुंडे सारखे मी अनेक चांगले ऑफिसर्स पाहिलेले आहेत. तशा त्या ऑफिसर्स लोकांनी जर हे सगळं ताब्यात घेऊन चांगलं राज्य केलं तर माझी एक केंद्र सरकारला विनंती आहे की या अधिकाऱ्यांच्या बदली करायच्या सरकारच्या पॉवर्स काढून घ्या. या बदल्या करण्यासाठी एक स्वतंत्र बोर्ड नेमा. IAS IPS लोकांच्या बदल्या या पुढाऱ्यांच्या मंत्र्यांच्या हातात ठेवू नका. कसा देश सुधरत नाही बघा. पण तिथे पण तुम्ही काय करणार? जसा निवडणूक आयुक्त तुमचा बसवला तसा त्या बोर्डावरचा अध्यक्ष तुमचाच बसवणार. काय होणार? काही फरक नाही. म्हणून जोपर्यंत प्रामाणिक लोक इथे निर्माण होणार नाहीत
तोपर्यंत ही व्यवस्था सुधारणार नाही आणि ही व्यवस्था अधिकाधिक गर्तेत जाईल आणि लोकशाहीचा बट्ट्या बोळ या लोकांनी केलेला आहे, सिद्ध होईल, केलाच आहे ऑलरेडी, काही शिल्लक नाही आता जे काही मी ऐकतोय की किती हजारो रुपयाच्या नोटा एका मतासाठी दिल्या जात आहेत, 5,000, 10,000, 15,000 दिल्या जात आहेत, एका घरात गट्टेचे गट्टे पाकिट दिले जात आहेत. आता माझं जे काही एक पहूर नावाचं गाव आहे, त्या गावात मी अगदी माझ्या जवळच्या नातेवाईकांनी मला सांगितलेलं आहे की आमच्या घरात जर 4 मतदार असतील तर प्रत्येकी 5,000, 20,000चं पाकिट आम्हाला मिळत होतं. आता असं जर तुम्ही 5-5 हजाराचं पाकिट ग्रामपंचायतसाठी देताय, तर मग आता महापालिकेसाठी तुम्ही 15,000 रुपये देत असले तर त्यात नवल काय? कारण 15,000च्या बातम्या येत आहे आणि हे सगळं घडत असताना निवडणूक आयोग झोपलेला आहे. निवडणूक आयोग काहीच काम करत नाहीये आणि TN शेषन सारखा माणूस आला पाहिजे, तुकाराम मुंडे सारखा माणूस आला पाहिजे आणि मुख्यमंत्री चांगला आला पाहिजे, पृथ्वीराज चव्हाण सारखा. हा बदमाश आहे, देवाभाऊ बदमाश माणूस आहे, ह्याला काहीच लाज शरम नाही आणि म्हणून ही देशाची, राष्ट्राची अधोगती झालेली आहे. खरं म्हणजे RSS ची ही जबाबदारी आहे की या नालायक लोकांना सिधा करणं. म्हणजे RSS सुद्धा लक्ष घालत नाहीये. जी RSS आहे ती नैतिकतेसाठी प्रसिद्ध आहे. खरं म्हणजे त्यांचे स्वयंसेवक हे खूप चांगले आहेत. तशा स्वयंसेवकांना तुम्ही त्यांच्या ताब्यात देणार आहे. जे भाई वैद्य सारखे जर मंत्री झाले तर कशाला भ्रष्टाचार होईल? असे भाई वैद्य सारखे मंत्री जर भाजपने दिले असते ना तर हा देश एका क्षणामध्ये सुतळी सारखा सरळ होईल, माहितीये का? पण हे काम RSS ने केलेलं नाही, हे काम मोहन भागवतांनीही केलेलं नाही आणि त्याच्या उलट अजित दादा सारख्या माणसांना, आता तुम्ही बघा ना त्यांच्या शेजारी कोण कोण बसलेलं असतात, अशोक चव्हाण असतात, छगन भुजबळ असतात, कोण नाही नावं घेतले तर 25 नावं निघतील, प्रफुल्ल पटेल असतात. आता हे सगळे काय, हे काँग्रेसचे बदमाश सगळे आता बीजेपी शिल्लक कुठे राहिलं? सगळे काँग्रेसचे तर पुढारी येते, म्हणजे बीजेपी राहिलीच नाही, ते काँग्रेसमय झालेली आहे. आणि ही अशी वाईट परिस्थिती कोणामुळे आली असेल तर ती नरेंद्र मोदीमुळे आलेली आहे. त्याला नरेंद्र मोदी जबाबदार आहे आणि येणाऱ्या इतिहासामध्ये नरेंद्र मोदीचं इतिहासात काळ्या अक्षरात नाव लिहिलं जाईल की या माणसाने भ्रष्टाचाराला पाठीशी घातलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी अजिबात डिंग मारू नये की आम्ही भ्रष्टाचारी नाही म्हणून. आणि हे सगळं रसातळाला एक दिवस जाईल, यात काही शंका नाही. यांच्याविषयी जितकं बोलावं तेवढं कमी आहे आणि यांना काहीच लाज लज्जा नाही. आज चांगले लोक 5% आहेत, 95% बाद लोक आहेत. त्याच्यामुळे या बाद लोकांविषयी बोलण्यात काय अर्थ? यांना काहीच फरक, दगड आहे ते सगळे. यांना कितीही तुम्ही हे केलं ते सुधारणार नाही. थँक्यू.